राजेंद्र लोकांना हसवत होता. आता राजेंद्रला हसवण्याचं काम आपण करायचं आहे आणि ते करणार. हो, ज्या पद्धतीने तो माणूस जिद्दीने पुन्हा नवजीवन आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, आपण करू शकतो. विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी याच काळात मोनिका मोरेचा असाच प्रसंग होता. मोनिकाला दोन्ही हात परत दिले. आता असे 1000 मोनिका किंवा मनोज यांना हात आणि पाय परत देण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. 100 लोकांना ऑलरेडी दिलं आहे. तर राजेंद्रला पण मी आपल्याद्वारा आपल्या दर्शकांना सांगतो, डोळ्यात अश्रू आणू नका. हो, राजेंद्रचा अश्रू पुसायचे आजच. माझा मुलगा, कारण की मी दिल्लीत लोकसभेत असल्यामुळे माझा मुलगा नील सोमय्या आणि आमची जी प्रकल्प प्रमुख आहेत प्राप्ती पेडणेकर, हे आज राजेंद्रला भेटणार, त्याच्याशी संपर्क करणार. जी कंपनी आहे जी अशा प्रकारचे जे इम्पोर्टेड हात आणि पाय आपण जे देतो त्यांचाही आजच दिवस दरम्यान संपर्क केला जाणार. आठवड्याभरात याची जी टेक्निकल मेडिकल सगळं हे करून महिन्याभरात आपण राजेंद्रला काय करता येणार, किती सायन्सच्या दृष्टीने शक्य आहे, सगळं मी तुम्हाला आपल्या दर्शकाला आपल्या चॅनल द्वारा वीकली 1 सप्ताहानंतर रिपोर्ट आणि महिन्यानंतर रिपोर्ट देऊ. चला देवाला प्रार्थना करूया की विज्ञान नक्की राजेंद्रला आपण पोचवू शकू आणि त्याला पुन्हा त्याचा पाया उभं करू. धन्यवाद किरीट सोमय्या आमच्याशी बोललात त्याबद्दल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजेंद्र पटवर्धन यांना मानसिक उभारी आणि त्यांच्या कला जीवनाला एक नवी उभारी देण्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.